कर्नाटक सरकार सत्तेत आल्यापासून घोषित केलेल्या योजना सफल बनवण्यासाठी म्हणून सरकारच्या परीने वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत। मात्र काहींना काही अडचण आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे। या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून मुतगा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत मिळणारे 2000 रुपये अद्याप काहींना लिंक मिळालीच नाही म्हणून खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, तर काहींना यापूर्वीच मिळाले आहेत। तर न मिळालेल्या लाभार्थ्यांना या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले आहे। यावेळी सुधीर पाटील यांनी माहिती दिली आहे। सर्वांना नमस्कार। सरकार स्थापन झाल्यापासून सरकारने जे आश्वासन दिलेलं होतं की महिलांना गृहलक्ष्मी योजना ही 2000 रुपये गृहलक्ष्मी योजना संपूर्ण कर्नाटकातील महिलांना मिळणार असं आश्वासन दिलं होतं। त्या पद्धतीनं सरकार स्थापन झाल्यापासून बऱ्याचशा महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे। अजूनही या गृहलक्ष्मी स्कीमपासून काही महिला वंचित आहेत। त्या महिलांनी 3 दिवस मुतगा ग्रामपंचायतीमध्ये सरकारच्या आदेशानुसार त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे। ज्या महिलांना अजूनसुद्धा या स्कीमपासून वंचित आहेत अशा महिलांनी मुतगा ग्रामपंचायतीमध्ये येऊन ह्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घ्यावा असं मी मुतगा ग्रामपंचायतीच्या वतीनं तुमच्या माध्यमातून कळवितो। यावेळी संजय पाटील, किरण पाटील, स्नेहल पुजारी, गजानन बिरादार, भालचंद्र पाटील तर ग्रामवनचे ऑपरेटर मोहम्मद शमीन उपस्थित होते। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।